यस, आता इथून मात्र या सामन्याला होणाऱ्या सुरुवात दोन्ही टीम्सने एक एक सामना जिंकला. आता ही मॅच त्यांच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया या मॅच मध्ये इथून मात्र कोणता संघ जिंकणार हे देखील पाहणं गरजेचं. दोन्ही टीम्ससाठी भरपूर इम्पॉर्टंट ही मॅच. चला, वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आणि आता फास्ट क्रिकेट तुम्हाला इथून खेळावं लागेल. अजून एक सामना आम्हाला कव्हर करायचा आहे. घड्याळामध्ये तब्बल 3:58 झालेली आहेत. सूर्यास्त लवकर होतो कारण थंडीचे दिवस सध्या सुरुवात. पहिली सलामीची गोड जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना चेतन शिंदे आणि त्याच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतात योगेश भगत अर्थातच गॅरो. चेतन शिंदे त्याने सुद्धा 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावरती प्रस्थापित केलेला आहे. त्यानंतर योगेश भगत गॅरो आपल्याला पाहायला मिळतो आहे. 15 अर्धशतकं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत त्याने कंप्लीट केलेले आहेत आणि त्याचं सुद्धा नवी मुंबई परिसरामध्ये आदराने सन्मानानं नाव घेतलं जातं. दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत. पाहूया आता काय घडणार आहे या मॅचमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे तन्मय पाटील. लेट्स प्ले पंचाचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल गोलंदाज तयार झाला. आपल्या गोलंदाजी मार्कवरती तन्मय इथून मात्र तयार होतो आहे. तन्मयचा पहिला बॉल. पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची भरपूर मोठी जबाबदारी इथून मात्र तन्मयच्या खांद्यावरती आता दिलेली आहे. तन्मयचा पहिलाच बॉल. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि इथे मात्र डॉट बॉल आला. एक जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथून शांत ठेवलं आणि डॉट बॉलची सांगता इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार. पुढचा बॉल. ओ बिग हिट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉलला फेकून दिले डाऊन द ग्राउंड. चेतन शिंदेच्या बॅटमधनं आसमानी टोला गगनचुंबी षटकार. या स्पर्धेतील आतापर्यंतचा 51 नंबरचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एक जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फटका खेचल्यानंतर टक असा आवाज त्याच्या बॅटमधनं आला आणि अगदी जर का आपण बघितलं तर या बॉलवरती 6 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटनं तयार होतोय. यावेळेला समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल अनबिलेबल सुपर से ही ऊपर साइड स्क्रीनला भेदणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. काय फटका झाला. वॉट स्ट्रोक. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी सांगितलं होतं याच्याकडे क्षमता आहे. 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील याने प्रस्थापित केला. तो सध्या स्ट्रायकिंग इनवरती चेतन शिंदे आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल. बॉल तयार. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरार. रन्स मिळतात. 4-4-4 येतोय हा ब्रँडेड चौकार. एक जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकार चौकारांची भाषा आता चेतन शिंदेची बॅट बोलण्यास सुरुवात झालेली आहे. जबरदस्त फटकेबाजी करत असताना चेतन प्रभावित करतो आपल्या खेळानं आणि गोलंदाजाला इथून मात्र आता त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. चांगली फटकेबाजी करत असताना जसा बॉल तसा फटका. बॉलच्या मेरिटवरती इथून मात्र क्रिकेट खेळलं जात आहे आणि चांगली फटकेबाजी इथून मात्र करत असताना मैदानाच्या आतमध्ये चेतन. पहिला बॉल जरूर डॉट बॉल आला परंतु डॉट बॉल आल्यानंतर सलग 2 बॉलवरती 2 षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळाले. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या षटकातील आणि आता हे 2 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील. मॅच बॉल आलेला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. बॉल तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं. यावेळेला बॉल हवेत. मिस्टायमिंग स्ट्रोक पकडला जातोय जेल आणि बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं प्रात्यक्षिक. बिग विकेट गॉन. बॅटर चेतन शिंदे
बॅक टू द पॅव्हेलियन. बॅट्समॅन बास झाला. कुठेतरी मोठ्या फटक्यांचा मोह त्याला सावरता आला नाही. याही बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु थोडीशी ताकद कमी मिळाली आणि इथे मात्र मिडल ऑफ द बॅटना हा फटका खेळू शकला नाही. बॅट्समॅन बास झाला. पहिला झटका बसलाय वाशेगाव या संघाला. ध्रुवी 11 या नावानं हा संघ सध्या खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सचिन रजत सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अक्षरशः वाशेगाव प्रीमियर लीग या खेळाडूने गाजवली. हो यावेळेला हलक्या हाताने बॉलला दिशा दिलेली आहे. एक धाव कंप्लीट झाली. एक चांगला कॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि एकाच जागेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागते. एक ओव्हरचा खेळ संपला. एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 17 धावा. एक गडी बाद. चला टीम मीटिंग आता चालणार नाही आणि फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. 17 धावा अब तक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. एक गडाच्या मोबदल्यात आता सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती कोणाला आणलं जाईल हे देखील पाहणे गरजेचं आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज असणारा सचिन रजक एक चांगला खेळाडू आहे. कमी कालखंडामध्येच टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती यानं उंच भरारी घेतली आहे आणि नवी मुंबईचं क्रिकेट खेळत असताना अक्षरशः या खेळाडूने धुमाकूळ घातले. असाच खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतो आहे. पनवेल तालुक्यातील खारकोपर गावची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. जय हनुमान ट्रॉफी 2025. बोलो तयार. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज इथून मात्र तयार होतो आहे. ओ वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने सेकंड ओव्हरला सुरुवात झाली हा देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. मागच्या ओव्हरला देखील डॉट बॉलनं सुरुवात झाली होती आणि याही ओव्हरला मात्र डॉट बॉलनं सुरुवात झालेली आहे. सलामीला आलेला योगेश भगत अजूनही नॉनस्ट्राइकिंगवरती उभा. बॉल तयार झाला. स्ट्रोक चांगला. बॉल हवेत खेळला. थोडीशी ताकद कमी मिळाली आणि बॅट्समन सचिनला दिला जातोय परतीचा इशारा. बॅटर सचिन बॅक टू द पॅव्हेलियन. वरुण पाटील आपल्याला पाहायला मिळाले. ब्युटिफुल झेल त्यानं मात्र पकडला होता आणि आपण त्याच एका अतिशय सुंदर झेलच्या जोरावर त्याला आपण मॅन ऑफ द मॅच घोषित केलं. हा पहिला खेळाडू असेल या स्पर्धेतील ज्यानं मात्र फिल्डिंग करत असताना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जिंकली. क्या बात आहे. सुपर झेल त्यानं मात्र पकडला. एक कॅच सूर्यकुमार यादवने पकडला आणि तिथे भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकला. तसंच काहीतरी आपल्याला पाहायला मिळाले. एक कॅच पकडला आणि तिथे पाटणोली संघ विजयी ठरला. इम्पॉर्टंट कॅच होती. या मुवमेंटला देखील जर का आपण बघितलं तर एक धाव देखील कंप्लीट झाली आणि अजित मुंगाजी या खेळाडूची त्याने झेल पकडली होती. ओवळे संघाचा जवळजवळ फिल्डिंग करत असताना इम्प्रेस केलं वरुण पाटीलनं. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर केला. बॉलला फेकून दिल्या. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतापर्यंतचा या स्पर्धेतील सर्वात लांब षटकार ठोकण्याचा बहुमान पटकावला बॅट्समन योगेश भगत 11. नवी मुंबईचा एक विस्फोटक फलंदाज. कित्येक वेळा अनेक अर्धशतक ठोकताना या खेळाडूला आपण पाहिलेला आहे. असा एक नामांकित खेळाडू योगेश भगत 11 आपल्याला पाहायला मिळतो आहे. दर्जेदार फटकेबाजी आणि नुकताच त्याच्या बॅटमन हा तडाखा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं
या वेळेला देखील हलक्या हाताने या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न झाला, परंतु तिथे डायरेक्ट हिट जर झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि या एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्डवरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 धावा धावफलकावरती. बोलो तयार होतोय. स्विचिटचा प्रयत्न, दुधारी तलवार, बॉल चाललाय सीमा पार, रन्स मिळतात 4. येतोय खणखणीत चौकार. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सडपातळ बांधणीचा खेळाडू आहे, परंतु याच्या शरीरावरती तुम्ही जाऊ नका. जरी दिसायला बारीक असेल तरी षटकार चौकार मोठे मारतो, अशी या खेळाडूची खासियत आहे. आणि इथे मात्र नुकताच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. येस, आज वाशी गावचे पाठीराखे सुद्धा हे मॅच बघण्यासाठी इथून मात्र दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आज आपला संघ ज्या पद्धतीने पहिला सामना जिंकला, त्याच्यानंतर त्यांची दुसरी मॅच पाहण्यासाठी आज त्यांच्या गावकऱ्यांनी सुद्धा इथून मात्र गर्दी केलेली आहे. मनोबल वाढवत असतात ज्या वेळेला गावकरी आपले मॅच बघण्यासाठी येत असतात. आणि हे सर ग्रामीण क्रिकेट आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 धावा. 29. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. या वेळेला देखील बॉल बॅकड्राईव्ह खेळला, समोरच्या दिशेला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव खरं तर चोरली गेली, मिसफिल्डिंग झाली आणि त्याचा मोबदला आणखीन एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. आणि 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जात आहेत. 31 धावा अब तक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. स्ट्रोक चांगला आहे, बॉल चाललाय फास्ट फील्ड मध्ये. काय फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले आणि या बॉलवरती तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. बॉडीला स्ट्रेच केलं, बॉडीला अक्षरशः ताणलं गेलं आणि थोडंसं हवेत झेपावत असताना त्या फिल्डरने या बॉलला अडवलं गेलं. तुषार पाटील हा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्यासाठी. या वेळेला देखील बिग हिट, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका सजवलाय षटकार. 6 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. 31-75. ज्या गाडी मालकाची ही गाडी असेल, वॅगनर गाडी आहे, आपण ती गाडी दुसरीकडे पार्क करायची आहे. येण्या जाण्यासाठी तिथे मात्र गर्दी होती आहे, त्यामुळेच की काय ती गाडी आपण दुसरीकडे पार्क करायची आहे. विनंती आहे त्या गाडी मालकाला. धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दरम्यानचा पुढचा बॉल. ओ माय गॉड, याही बॉलला फेकून दिलं होतं, परंतु तिथे मात्र काय फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. या खेळाडूची जर का आपण बघितलं तर जितकं कौतुक करू तितकं कमीच आहे. ज्या पद्धतीने त्याने तिथे मात्र प्रयत्न दाखवले या बॉलला फील्ड करण्यासाठी. जवळजवळ आतापर्यंत 6 धावा फिल्डिंग करत असताना या टीमने वाचवलेल्या आहेत. चांगली फिल्डिंग. बॉल तयार. फुल टॉस. मेजबानी होती आणि तिथे मात्र कॅच देखील पकडला गेला, परंतु स्क्वेअर लेगचे अंपायर कळवतात की हा नो बॉल आहे. म्हणजेच या बॉलवरती 3 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती अर्जित केल्या जातील. आता उघडा डोळे बघा नीट, या पुढील चेंडू असणारा फ्री हिट. बॉल तयार होईल.
दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. ओ यावेळेला देखील फुल टॉस होता. त्या रिझन मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट. आणि आता एका धावेवरती संयम दाखवावा लागतोय. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 45 धावा, 45 रन्स ऑन दी बोर्ड. 8 बॉल फेस केलेत योगेश भगत गॅरोन आणि तो 22 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र गोलंदाज चतुर आणि चालाक आपल्याला पाहायला मिळाले. पाण्याची मागणी केली जाते. आपण पाणी घेऊन जायचं. सन्माननीय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले खारकोपर गावचे सन्माननीय किरणजी म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करतोय या सर व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये जयनुमान ट्रॉफी मध्ये आम्ही सरचे स्वागत करतोय. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. धावफलकावरती 45 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी बाद 45 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. चेतन बाद झाल्यानंतर या डावाला मात्र पूर्णपणे सावरलं. बॅट्समन योगेश भगतनं या टीमचा महत्वपूर्ण खेळाडू आहे. टीमचा कॅप्टन आहे. संघाचा नेता आहे. तारणहार आहे. आणि आज मात्र संपूर्ण गाव त्याला बघतोय. आज त्याला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आज त्याला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि या मॅच मध्ये तो आपल्या नावाचा परिचय आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांना करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. अग्रकोळी प्रीमियर लीग 45 धावा. तालुका स्तरावरचं क्रिकेट देखील या खेळाडूंनी अक्षरशः गाजवलं. नवी मुंबई या संघाला बिलॉंग करत असताना देखील भरपूर स्पर्धा याने गाजवलेल्या आहेत. आणि तोच योगेश सध्या स्ट्रायकिंग इनवरती खेळतो. डेथ ओव्हर मध्ये अभिषेक पाटील. अभिषेकचा हा बॉल तिथे फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाली. आणि आता एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतोय. परंतु पाटणोली या संघाचं देखील आम्ही जितकं कौतुक करू तितकं कमीच आहे. कारण फिल्डिंग म्हणजेच या संघाची ताकद आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी आज मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग दाखवली आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण मात्र आज पाटणोली गावासाठी 100% एफर्ट्स देत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक सामना त्यांनी सुद्धा जिंकलेला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ फटका अप्रतिम आहे. इनफिल्डच्या वरनं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन छेदून बेदून बॉल सीमा पार. रन्स मिळतायत 4. येतोय हा चौकार. अभिनंदन. ध्रुवी 11 वाशेगाव संघ 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 50 धावा पूर्ण होतात. सन्माननीय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या खारकोपर गावचा अभिमान किरण म्हात्रे सर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. वेलकम सर, स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल. हो पुन्हा एकदा फटका चांगला आहे. खरं तर स्कूप करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव कंप्लीट होतीये. आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. अजूनही या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. जर 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळणार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. मॅच बॉल आलेला आहे. पाहूया आता गोलंदाज तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. यावेळेला हा बॉल सोडून दिला. पंचांचा इशारा. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. एक्स्ट्रा धावा आपल्याला पाहायला मिळतात. बोनस पॉइंट मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा चूक झाली. लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच कळवतात हा देखील वाईट बॉल आहे.
सातत्याने एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र मोजावा लागतात या गोलंदाजाला. स्ट्रायकिंग इनला एक चांगला बॅटर बॅटिंग करतो आणि त्याने मात्र आज स्वतःला सिद्ध केलं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. एक धाव भरपूर वेगाने धावून काढली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. धावतोय योगेश आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ज्या पद्धतीने योगेश धावल्या. आणि योगेशच्या धावा जर का आपण बघितलं तर वैयक्तिक तो खेळतोय 25 या धावसंख्येवरती. वय थकू शकत नाही, ठोकरा पाडू शकत नाही. जर जिद्द जिंकण्याची असेल तर कोणती परिस्थिती तुम्हाला हरू शकत नाही. आणि या मॅच मध्ये बहारदार खेळ. बिग हिट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नवी मुंबईचा क्लास, वाशी गावचा अभिमान दाखवत असताना योगेश भगत गॅरो अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आणि या बॉल वरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. काय फटका दाखवला. एक जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन शॉट डोक्यावरनं बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. 11 बॉल आणि 31 या धावसंख्येवरती खेळतोय. बॉलर तयार पुन्हा एकदा. यावेळेला विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र गोलंदाज फलंदाजावरती श्रेष्ठ ठरला. पहिल्या डावाचा खेळ आता संपला आणि या पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 61 धावा. 61 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. टाळा झाला पाहिजे योगेश भगत साठी ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग दाखवली या मॅच मध्ये. अफलातून खेळ आणि बहारदार इनिंग तो साकारत असताना आपल्याला पाहायला मिळाला. का मी नवी मुंबईमधून ही स्पर्धा खेळण्यासाठी पनवेल विभागामध्ये दाखल झालो, या खारकोपर नगरीमध्ये आम्हाला काय एंट्री दिली हे सांगितलं आणि स्वतःला सिद्ध केले योगेश भगतनं. आणि आज मात्र प्रभावित केलं योगेश भगत गॅरोनं प्रत्येक प्रेक्षकाला. पहिल्या डावाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आपण बघतोय 61 धावा आणि विजयासाठी 62 धावांचं लक्ष्य. आणि या लक्ष्याचा आता इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार हे ऐकण्यासाठी जाऊया सुयोग कोळी सरांकडे आपण जाणार आहोत. ओटू कॉम्बॉक्स या दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडणार हे ऐकण्यासाठी जाऊया सुयोग कोळी सरांकडे. धन्यवाद. हॅलो, थँक्यू व्हेरी मच सुनील लांबोर, नवी मुंबई सानपाडा यांचा आपण आवाज ऐकलात. तर चलूया मैदानामध्ये. उत्तरार्धात जशी सुरुवात होईल तसे आपण पाहणार आहोत 62 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल तो पाटणोली संघाच्या या फलंदाजांकडून आपण पाहायचा आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित जय हनुमान ट्रॉफी 2025चं हे भव्य दिव्य असं आयोजन जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या या मैदानावरती. नक्कीच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. आणि या आयोजनामधील ही स्पर्धा आणि या स्पर्धेमधील ही नक्कीच आपण लढत पाहतोय. ध्रुवी 11 वाशीगाव विरुद्ध पाटणोली अशी लढत.
24 चेंडू 62 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये विशाल आणि तन्मय अशी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण पाटणोली संघाची. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक अर्थातच आपण पाहतोय ज्यानं नक्कीच पूर्वार्धामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता आपल्या फलंदाजी बॅटमधून अनेक रन्स ज्याच्या माध्यमातून आपण खेळताना पाहिलेत. तो गॅरो उर्फ योगेश भगत आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळत असताना 62 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल. पंचांचा इशारा येतोय. उत्तरार्धाला होईल सुरुवात. लेट्स प्ले. गोलंदाजी मार्ग सज्ज योगेश आणि फलंदाज आपण पाहतोय विशाल पाटील. पहिला चेंडू नक्कीच ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू ऑफ यॉर्कर पाहायला मिळाला. इथून मात्र नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. उत्तरार्ध या सत्राला मात्र आपण पाहिलं तर पहिला चेंडू योगेशच्या माध्यमातून निर्धाव आलाय. 62चा पाठलाग आहे. प्रतिषटकामध्ये आपण पाहिलं तर 15.50 सरासरी राखावी लागेल. फुलटॉस होता. कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हर रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलतील फेकील तद्वर मात्र सिंगल रन ऍड केली जाईल. या सिंगलनं मात्र वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येला सुरुवात केली जाईल. श्री गणेशा केला जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ आणि पाटणोली संघ पाहतोय आपण 1 या धावसंख्येवरती. एक अतिशय जबरदस्त अशी भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय खारकोपरच्या या मैदानावरती आणि ही जबरदस्त अशी लढत. इथून मात्र नक्कीच काय घडलं गेलं. एक गोलंदाजानं मात्र केली चुकी. No+4 ओव्हर हाईट बीमरचा हा नो बॉल आणि त्यावरती मात्र नक्कीच मिळेल हार. बोनसच्या स्वरूपात चौकार. नक्कीच हा 5 धावा पाहायला मिळतात. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 6 धावसंख्या धावफलकावरती. धावसंख्येचा डोंगर जरूर समोर आहे. नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर हे लक्ष्य मात्र कठीण नसणार आहे. याची नक्कीच दखल घ्यावी लागेल या फलंदाजांना. सुरुवात तर मात्र दमदार झाली आहे. 6 धावसंख्या धावफलकावरती. कोणता संघ मात्र या सामन्यामध्ये आपलं नशीब आजमावेल. चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु झेल खाली क्षेत्ररक्षक आलेत. झेल मात्र सुटला जातोय आणि इथून मात्र नक्कीच कॅचेस विन द मॅचेस. झेल मात्र पकडला साधं नक्कीच चित्र काही वेगळं असतं परंतु नक्कीच क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही आहे. क्रिकेटमध्ये जे आपण पेराल मैदानावरती तेच मात्र उगवत असतं. नक्कीच रिझल्टच्या माध्यमातून रिझल्ट मात्र आला. नक्कीच या पूर्ण टुर्नामेंटमध्ये 20वा झेल सोडला गेलाय तो या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. दुहेरी धाव मात्र झेल पडल्यानंतर पूर्ण केली या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. विशाल पाटील आणि तन्मय पाटील एक जबरदस्त अशी फलंदाजी मात्र नक्कीच करण्याचा मानस असेल. धावसंख्येचा जर विचार केला आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आली 8. पहिलं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच 15.50 सरासरी राखली जाईल का ते मात्र पाहायचं आहे. पूर्वार्धातील पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सरकार प्रबंधित षटक आपण पाहतोय. फिल्डिंग डिस्ट्रिक्शनचं षटक आणि याचाच फायदा मात्र घेतलाय. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्ह आणि चेंडू मात्र ओलांडतोय सीमारेषा. मिळेल हा नक्कीच हा दर्जेदार असा चौकार मात्र पाहायला मिळतो फलंदाज तन्मय पाटीलच्या माध्यमातून. एक जबरदस्त असा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक नेत्र दीपक फटका आणि या फटक्याच्या सहाय्याने मात्र चौकार आलाय. या चौकारानं नक्कीच धावसंख्या 4 न पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 12 धावसंख्या धावफलकावरती. दुहेरी आकड्यामध्ये मात्र धावसंख्येने प्रवेश केलाय. उत्तरार्धामध्ये आपण फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय पाटणोली संघ. नक्कीच धावा जमवायच्यात 62. सुरुवात मात्र दमदार झाली आहे. ही सुरुवात सातत्यपूर्ण ठेवण्यात यश मिळेल का या फलंदाजांना माहित पाहायचं आहे. परंतु एकीकडे आपण पाहतोय नवी मुंबई परिसरातील ध्रुवी 11 वाशीगाव संघ. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघाकडून केली जाईल. कोणाचे प्रयत्न यशस्वी ठरतील कोणाचे प्रयत्न अयशस्वी ठरतील असफल ठरतील ते मात्र पाहायचं आहे.
क्रिकेट हा खेळ नक्कीच अनिश्चिततेने भरलेला आहे आपण पाहतोय, परंतु प्रयत्न करत राहावे लागतील. जे मैदानावरती आपण पाहतोय प्रयत्न करत असताना हे दोन फलंदाज, हा फटका नक्कीच तिच्या बाहेरचा चेंडूचा पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बराचसा बाहेरचा चेंडू होता. डॉट चेंडूला बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कावर आपण पाहतोय योगेश भगत उर्फ गॅरो, स्वतः संघनायक आणि एक नावाजलेला खेळाडू आहे, परंतु या चेंडूवरती इनसाइड आवडचा एक दैदिप्यमान असा फटका पाहायला मिळाला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत केलं गेलंय आणि परंतु सचिन याचं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि इथून मात्र मिळतील धावा 2 टोटल आपण पाहतोय. 1 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या धावपटलावरती आल्यात 14. नक्कीच चांगली सुरुवात जरूर मी तर म्हणेन पाटणोली संघाची, परंतु इथून मात्र नक्कीच आता इरादे बुलंद करावे लागतील, इरादे स्पष्ट करावे लागतील. मोठ्या फटकांनी मात्र नक्कीच या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचं काम केलं जाईल का या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे. पहिलं षटक संपलंय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 14 धावसंख्या धावपटलावरती आल्या त्या पाटणोली संघाच्या. 62चं आव्हान समीकरण आपल्यापर्यंत पोहोचवतील रोहित मात्रे. तदूर मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कावर सज्ज होतील हितेश. 18 चेंडू 48 धावसंख्येची गरज पाटणोली संघाला जिंकण्यासाठी. 18 मध्ये बनवायच्या त्या 48. गोलंदाज हितेश. पहिला चेंडू नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं पाहायला मिळालं आहे. एक सिंगल मात्र ऍड केली जाईल या चेंडूवरती. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 15 धावसंख्या धावपटलावरती. दुसरं षटक मात्र षटकाला सुरुवात झाली. हितेश हा गोलंदाज आपण पाहतोय वाशीगाव संघाचा. नवी मुंबई परिसरातील हा एक संघ आणि नक्कीच आपण पाहतोय पनवेल पंचक्रोशीतील पाटणोली हा संघ. गोलंदाजी मार्क सज्ज. नक्कीच या चेंडूवरती मध्ये शॉर्ट ऑफ पुलचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. इथून मात्र एक चांगला झेल पकडला गेला आहे आणि इथून मात्र फलंदाज बाद होतील. तन्मय पाटील बॅक टू द डग आउट. आपण पाहिलं तर 18 चेंडू 48 धावांची गरज होती. तदनंतर एक सिंगल आली. तदनंतर आपण पाहिलं 17 चेंडू 47 ची गरज असताना ही मात्र महत्वाची विकेट डाऊन झाली ती पाटणोली संघाची. फलंदाज तन्मय पाटील मात्र तंबूच्या आश्रयाला येत असताना समीकरण आपण पाहतोय 16 चेंडू 47 धावसंख्येची गरज. लक्ष जरूर मोठं आहे, परंतु नक्कीच या मोठ्या लक्ष्याला सामोरं जात असताना जर पाटणोली संघाच्या फलंदाजाने जर चांगली पार्टनरशिप बनवली, एखाद दुसरे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले या षटकामध्ये, तर मात्र नक्कीच या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी ठरेल तो पाटणोली संघ. परंतु नक्कीच आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघाकडून होत असताना आपण पाहतोय वाशीगाव संघाचे गोलंदाज मात्र कोणते मोठे फटके खेळण्याची जास्तीत जास्त मुभा देत नाहीत. गोलंदाजी मार्क सज्ज झालाय तो हितेश. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर मात्र विकेट आली. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, परंतु भिरकावण्याच्या नादामध्ये मात्र नक्कीच मिड ऑनचा क्षेत्ररक्षक झेल खाली आला आणि चांगला झेल मात्र पूर्ण केला गेला. त्याच्या माध्यमातून परत एकदा कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढलाय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक डीपमधून चेंडूवरती येतील. तद्वर मात्र एक सिंगल ऍड केली जाईल. स्ट्राईक रोटेशन करण्याचं फक्त काम केलं जाईल. या सिंगल ना टोटल धावसंख्या आपण पाहतोय 16 धावसंख्या धावफलकावरती आल्यात. टोटल आपण पाहतोय त्या पाटणोली संघाच्या 62 हा चेस आपण पाहतोय. नक्कीच हा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू मात्र निर्धाव केलाय. बॅट चेंडूचा संपर्क नाही. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता समीकरण मात्र आपण पाहतोय 14 चेंडू 46 ची गरज. 14 मध्ये 46 बनवायचे आहेत. गोलंदाज हितेश दुसरं षटक हाताळतोय. आपल्या संघनायकाने दिलेली जबाबदारी मात्र नो चेंडूचा इशारा आलाय. या इनिंग मधील ही नक्कीच दुसरी चूक असेल गोलंदाजाच्या माध्यमातून. नो +4 धावा येत नाहीत, मात्र नशीब मात्र खूप बलत्तर आहे. ते पाटणोली संघाचा दुसऱ्यांदा 5 धावा आल्यात. नो +4 5 धावांना मात्र समीकरण बदलेल. 14 चेंडू 41 धावसंख्येची गरज. 4 चेंडू अतिशय उत्कृष्ट फेकले होते, परंतु उर्वरित 2 चेंडू फेकत असताना ही चुकी मात्र किती पथ्यावरती पडेल
वाशीगाव संघाच्या ते मात्र पाहायचं आहे. प्रयत्न नक्कीच चांगला आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय. परत एकदा फुल स्टॉप रिझन मध्ये चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड मात्र फास्ट आहे ग्राउंडची आणि हा मात्र येतोय परत एकदा चौकार. या चौकाराच्या साहाय्याने नक्कीच धावसंख्या 4 पुढे सरसावेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 25 धावसंख्या धावपटलावरती लागत असताना 13 चेंडू 37 धावसंख्येची गरज. समीकरण मात्र प्रत्येक चेंडूवर बदलते. प्रत्येक चेंडूवरती मात्र समीकरण बदलवण्याचा मानस आखला गेला आहे आणि इथून मात्र परत एकदा इनसाइड आउटचा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथं चेंडू उचलतील फेकतील तर जोर मात्र केला गेलाय. दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्या जातील. टोटल धावसंख्या आपण पाहतो या 2 धाव्याच्या सहाय्यानं 27 धावसंख्या धावपटलावरती. 12 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 35 धावसंख्येची. 12 चेंडू बनवायच्यात 35 धावसंख्या. आपण पाहतोय चांगली लढत. नक्कीच आता समीकरण आपल्यापर्यंत आलंय. 12 चेंडू 35 धावसंख्या बनवायच्यात त्या पाटणवली संघाला जिंकण्यासाठी. तर 12 चेंडू मध्ये डिपेंड करायच्यात त्या वाशीगावच्या या संघाला 35 धावसंख्या. आतापर्यंत 12 चेंडू मध्ये धावसंख्या आपण पाहिल्यात तर 27 उभारल्या गेल्यात. उर्वरित 12 चेंडू मध्ये बनवायच्यात 35. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. नितीन सुतार हा गोलंदाज आलाय. त्याच्या खांद्यावरती ही मात्र जबाबदारी दिली गेली आहे नितीन सुतार वरती. 12 चेंडू 35 धावसंख्येची गरज. स्ट्राईक इन कडे आपण फलंदाज पाहतोय. नक्कीच या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका खेळण्याचा मनसुबा होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क तितकासा चांगला झाला नाहीये. बॅटच्या टू एंड वरती चेंडू बदलला गेला. इथून मात्र एक सिंगल ऍड केली जाईल आणि टोटल धावसंख्या आपण पाहतोय 28. 11 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. नितीन सुतार यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र बॅटची कडा घेतली गेली आहे आणि यष्ट्यांच्या मागे उभा असणारा योगेश भगत मात्र हा झेल टिपतोय आणि एक दुसरा हादरा मात्र बसतोय तो विशालच्या स्वरूपामध्ये पाटणोली संघाला. 11 चेंडू 34 ची गरज असताना मात्र विशालच्या स्वरूपामध्ये ओपनिंग ब्लास्टर्सची जोडी मात्र नक्कीच तंबूच्या आश्रयाला परतली पाटणोली संघाची. इथून मात्र गरज असेल 10 चेंडू निर्णायक विजयासाठी 34 धावसंख्येची. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय राकेश कातकरी. दहा चेंडू 34 ची गरज आहे. नक्कीच मोठे फटक्यांची आतिषबाजी पाहायला मिळेल का प्रेक्षकांना या सामन्यामध्ये पाहायचं आहे की एकतर्फा सामना मात्र होईल ते पाहायचं आहे. पाहतोय गोलंदाज नितीन सुतार गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज आपण पाहतोय राकेश कातकरी सामना करेल. इथून मात्र नक्कीच गुडघे टेकून फटका खेचला गेलाय. झेल खाली नक्कीच पोचलाय क्षेत्ररक्षक अजय यानं मात्र हा झेल टिपलाय. अतिशय उत्कृष्ट रित्या जजमेंट झेलचं पाहिलं आपण आणि मिड ऑन रिझन मध्ये हा चांगला झेल पूर्ण केला गेला. फलंदाज मात्र राकेश कातकरी आल्या पावली मात्र परतत असताना हजेरी लावून मात्र परततोय. कोणतीही धावसंख्या मात्र जमवली नाही आहे. शून्यावरती बाद झालाय तो राकेश कातकरी. तिसरी विकेट मात्र मैदानातून बाहेर जात असताना नवीन फलंदाज मात्र आपण मैदानामध्ये येताना पाहतोय प्रतीक पाटील. प्रतीक पाटील मैदानामध्ये आलाय. गरज असणार आहे ती 9 चेंडू 34 धावसंख्येची. 9 मध्ये 34 बनवायचे आहेत. गोलंदाज नितीन सुतार इथून मात्र नक्कीच सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू मात्र नक्कीच ट्रॅव्हल झालाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला. एका टप्प्यानिशी सीमारेषा ओलांडतोय.
हा मात्र येतोय चौकार. आल्या आल्या मात्र नक्कीच स्वागत केलंय ते नितीन सुतारचं. फलंदाज प्रतीक पाटीलनं चौकार मिळवलाय. या चौकाराच्या साहाय्यानं समीकरण बदलवलं गेलंय. 8 चेंडू 30 धाव संख्येची गरज. 8 चेंडू 30 धाव संख्येची गरज. वाशीगाव संघ की पाटणोली संघ, कोणता संघ या सामन्यातून विजयी होऊन व्हाल संघासोबत 2 हात करेल ते मात्र पाहायचं आहे. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर आपण तर सुपर 4 मध्ये गेलेला संघ गावदेवी 11 जुहूगाव संघ मात्र सुपर 4 मध्ये दाखल झालाय. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ या स्पर्धेतून सुपर 4 मध्ये दाखल होईल ते मात्र पाहायचं आहे. नक्कीच याही चेंडूवरती मात्र चांगला फटका घेतला गेलाय की काय पाहायचं आहे. परंतु सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहे. फटक्यानं मात्र उंची गाठली जरूर, परंतु लांबी कमी गाठली आहे. फलंदाज मात्र नक्कीच एक चौकार मारून प्रतीक पाटील मात्र जातोय तंबूच्या आश्रयाला. एक महत्वाची विकेट मात्र मिळवली जाते ते नितीन सुतारच्या माध्यमातून. आणि टोटल मात्र आपण पाहतोय 32 धावसंख्या धावफलकावरती आहेत. म्हणजे अजूनही आपण पाहतोय समीकरण असेल 7 चेंडूंमध्ये 30 धावसंख्या बनवायच्या आहेत. शिवम दमडे मैदानामध्ये जातोय. तर चला वाल संघाचा संघनायक विनंती असेल आपण लगेचच समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. 7 चेंडू उर्वरित 30 धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी. गोलंदाज नितीन सुतार. इथून मात्र रिव्हर्स स्वीपचा अवलंब दुधारी तलवार मात्र चालवण्याचा प्रयत्न केला गेला. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी या फटक्यावरती आपण पाहिलं आणि पूर्णपणे बीट झाला तो फलंदाज शिवम दमडे. डॉट चेंडू आलाय. आता समीकरण मात्र असेल 6 चेंडूंमध्ये बनवायच्या 30. 6 चेंडू 30 धावसंख्येची गरज. 6 चेंडूंमध्ये निर्णायक 5 फटके क्लिअर केले तर मात्र संघ विजयी ठरू शकतो पाटणोली संघ. परंतु आपण पाहतोय वाशीगाव संघाचा गोलंदाज कोण असेल. रितेश. 62 धावांचा पाठलाग करत असताना मात्र पाटणोली संघाच्या फलंदाजाची दमछाक पाहायला मिळाली आहे. सुरुवात जरूर दमदार केली होती ओपनिंग ब्लास्टर्सनी, तदनंतर मात्र गोलंदाजांनी आपलं वर्चस्व निर्माण ठेवलंय आणि अतिशय चांगली गोलंदाजी झाली आहे. गोलंदाज आपण पाहतोय रितेश गोलंदाजी मार्गावर सज्ज होतील. 6 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची गरज. कोणता फलंदाज असेल जे ह्या धावसंख्या पूर्ण करेल की या गोलंदाजावर मात्र नक्कीच जबाबदारी असेल. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा हा चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय. नक्कीच एकतर्फी सामना होईल का व्हायचा आहे, वन साइड मुकाबला होईल का ते मात्र पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहतोय समीकरण असेल 5 चेंडू निर्णायक फटके खेचले जातील का पाहायचं आहे. आणि इथून मात्र परत एकदा बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. दोन बॅक टू बॅक चेंडू निर्धाव फेकलेत ते गोलंदाज रितेशनं. हा चेंडू नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू बुंध्याच फेकलेला चेंडू आपण पाहिलात. कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने मिड विकेट रेसमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यावर मात्र मिळेल एक सिंगल आपण पाहतोय. या सिंगलला नक्कीच समीकरण बदलेल. 3 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. म्हणजे नक्कीच विजयापासून दूर जात असताना आपण पाहतोय पाटणोली संघ, तर मात्र सामन्यामध्ये शिरकाव करत असताना ध्रुवी 11 वाशीगाव संघ आपण पाहतोय. योगेश भगत यांचा हा संघ, गॅरो यांचा हा संघ आपण पाहतोय नवी मुंबई परिसरातून खेळण्यासाठी आलेले आहेत. परंतु अतिशय चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आपण त्यांचा पाहिलात. आणि परत एकदा डॉट चेंडू आलाय. 2 चेंडू 29 धावसंख्येची गरज. आव्हान मात्र अशक्य असं होऊन बसलाय. नक्कीच कोणत्या चुका घडल्या असतील याच्यावरती मात्र नक्कीच अभ्यास करावा लागेल पाटणोली संघाला. या चेंडूवरती नक्कीच आपण पाहिलं तर चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन थर्ड मॅन ट्रेसरमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू अडवला जाईल तद्वर एक सिंगल. तदनंतर मात्र आपण पाहतोय 1 चेंडू 28 धावसंख्येची गरज असेल. तर चला वाल संघाचा संघनायक
परत एकदा रिव्हर्सिपचा अवलंबाने इथून मात्र डॉट चेंडू आलाय आणि विजयी संघ मात्र ठरलाय तो ध्रुवी 11 वाशीगाव संघ मात्र या सामन्यामध्ये विजयी होतोय. हार्ड लक टीम पाटनोली. पुढील वाटचालीसाठी तुम्हालाही हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि हार्दिक अभिनंदन करतोय. पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय तो ध्रुवी 11 वाशीगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम वाशीगाव. आणि नक्कीच या सामन्याचा सामनावीर आपल्या समोर येईल, कळवतील आपल्याला गुणलेखक रोहित. तर नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच योगेश भगत मात्र ठरलाय या सामन्याचा सामनावीर. 12 चेंडू 31 धाव संख्येची निर्णायक खेळी आणि